सुरुवातीलाच सकाळची सभा असल्यामुळे काही माझ्या बांधवांना काही माझ्या लाडक्या बहिणींना उन्हामध्ये बसावं लागलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज शेवटचा दिवस आहे. खरं तर आजचा दिवस नव्हताच, परंतु अचानक आता उद्या सकाळी आता मतदान चालू असेल आणि नेहमी एक दिवस आधी प्रचार करायचा नसतो, परंतु निवडणूक आयोगाने असं सांगितलं नाही, त्यावेळेस आज 10 वाजेपर्यंत प्रचार करा आणि उद्या सकाळपासून मतदान घ्या. त्याच्यामुळं आपले दिलीपराव मोहिते पाटलांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. मला राज्यामध्ये सगळीकडे फिरावं लागत होतं आणि इकडनं सारखे फोन पण येत होते. दिलीपरावांचे निरोप येतोय, कैलासचा निरोप होता, बाबाचा निरोप होता की हो दादा या या. आणि म्हणून आज मी आपल्या राजगुरुनगर, चाकण, आळंदी, त्याच्यानंतर मी म्हसवडला जाणार आहे, नंतर भगूरला जाणार आहे, नंतर पिंपळगाव वसवंतला जाणार आहे. शेवटची माझी सभा ओझरला आहे. मित्रांनो, निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येक जण येतं, आपली भूमिका त्या ठिकाणी मांडतं. तुम्ही मतदार राजा या नात्याने माझ्या लाडक्या बहिणी, तुम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करत असता, विचार ऐकून घेत असता आणि नंतर ठरवत असता. आज जी उद्याच्या 5 वर्षाच्या करता राजगुरुनगर नगर परिषद कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय ज्यावेळेस माझे खेडचे रहिवासी, राजगुरुनगरचे रहिवासी घेऊ पाहतायत, इथं मीटिंग जी घेतलेली त्याला उपस्थित असणारे माझे आमदार दिलीपराव मोहिते पाटील, सौभाग्यवती निर्मलाताई पानसरे आमच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, तसंच सुरेश कौथरे, अरुण शेख चांभारे, विलासराव कातोरे, अनिल बाबा राक्षे, कैलासराव सांडभोर, रोहिणीताई अनिल बाबा राक्षे, रवणनाथ ठिगळे, अश्विनी पाचरणे, शांताराम घुमटकर, सिद्धार्थ कांबळे, सुभाष ओले, शांताराम दादा सोनवणे, सागर सातकर, मनीषाताई टाकळकर, अशोकराव राक्षे, सागर पाटोळे, राहुल तांबे, विलास कातोरे, अविनाश कहाणे, तसंच ज्यांनी माझ्याकडे इंटरव्ह्यू दिला, नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितलेली ते समोर बसलेले ॲडव्होकेट दीपक चिंगळे, सर्व माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे घड्याळाचे चिन्ह देऊन आमचे उमेदवार उभे केलेले ते सर्व सन्माननीय उमेदवार, त्याच्यात आम्ही प्रमुख म्हणून आमच्या किरण अहिरेंना उमेदवारी दिलेली नगराध्यक्ष पदाची, ते माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव, माझे व्यापारी बंधू, माझे सगळे प्रतिष्ठित नागरिक, तसंच छोटे मोठे व्यवसायधारक, नोकरदार आणि माझ्या बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, डबल पत्रकार मित्रांनो, माझं माफ करा, मी शेवट पत्रकार मित्रांचा, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सगळे पत्रकार मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. आम्ही सगळ्याच महाविभूतींना मानणारी लोक आहेत. मग त्याच्यामध्ये आपले तो राजकारणात यायचं शिकतो, युदेवर मित्रांनो, त्याच्यामध्ये साधारण मौलाना आझाद असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, राजमाता जिजाऊ मासाहेब असतील, आपल्या रमाई माता असतील, आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, त्या सगळ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, त्या सगळ्या विभूतींनी आपल्याला जो काही वारसा दिला आहे, जी काही दिशा दिली, जो काही रस्ता दाखवला आहे, तो सर्व धर्म समभावाचा आहे. माणुसकी म्हणून आपण सगळे जगत असतो, परंतु माणुसकी म्हणून जगत असताना आपण जातीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. मी नेहमी महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये फिरत असताना सांगत असतो की बाबा, शेतकरी तुमची माझी जात आहे, कारण हा माझा बळीराजा, हा माझा शेतकरी, हा माझा लाखाचा पोशिंदा, सगळ्या जगाला अन्नधान्य, भाजीपाला, फळं पुरवण्याचं काम करत असतो. हे पण वस्तुस्थिती खरी आहे. परंतु त्याचबरोबर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढत आहे. आता शहरीकरण वाढत असताना मी या राजगुरुनगरच्या परिसरामध्ये आलोय. आज खरं तर राजगुरुनगरचे सुपुत्र, थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना पण मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. या पवित्र भूमीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. कारण या सर्व साधू संतांचा
जे काही सुरुवात झाली, जे काही त्यांचा मोठा काळ गेला, तो आळंदीला गेला, तो देहूला गेला आणि त्याच्यामुळे आळंदीला देहूला एक वेगळं महत्व आलेलं आहे. बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता देखील पंढरपुरात आपण जातो, आपला वारकरी समाज जातो, आपण जातो आणि तिथं देखील बा पांडुरंगाचं दर्शन घेत असतो. असा हा सगळा एक महत्वाचा समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि त्याच्यातून अलीकडच्या काळामध्ये नवीन आव्हानाला पण आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागतं. मित्रांनो, ही हुतात्मा राजगुरूंची भूमी आणि ही भूमी क्रांतीवीर हुतात्मा शिवराम राजगुरू यांची जरी भूमी तरी देखील इथल्या मातीमध्ये कणाकणामध्ये जर आपण शोधलं तर तुम्हाला शौर्य बघायला मिळेल, तुम्हाला बलिदान बघायला मिळेल, तुम्हाला पराक्रम बघायला मिळेल. हे आपल्याला नाकारता येणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या करता हुतात्मा राजगुरूंनी जे बलिदान दिलं, त्यांचं बलिदान कोणताही भारतीय विसरू शकत नाही. आणि हुतात्मा राजगुरू यांच्या देशभक्तीचं क्रांतिकारी विचार युवकांनी आत्मसात केले पाहिजे अशी मनोमन धारणा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. त्यांच्या विचारांवरच आम्ही मार्गक्रमण केलं पाहिजे. देशाच्या प्रगतीमध्ये आपल्या सगळ्यांचं कमी अधिक प्रमाणामध्ये योगदान द्यायला पण आपण कुठं मागं राहता कामा नये असं माझं प्रांजळ मत आहे, माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, माझ्या आधी वेगवेगळ्या मान्यवरांनी आपली मतं इथं मांडली. मग त्याच्यामध्ये कैलास सांडभोरांनी प्रास्ताविक केलं, नंतर किरण आहेर यांनी पण नगरीचं नगराध्यक्ष पद घेत असताना एक उच्च विद्याविभूषित अशा प्रकारचा उमेदवार आम्ही निवडला. तुम्ही पहा राजगुरुनगरकरांनो, तुमच्या पुढं जेवढे काही उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आहेत, संविधानाने घटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला, तुम्ही मतदार राहताय. उद्याच्याला कुणाचं बटन दाबायचं ते तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आपण निर्णय घ्या आणि हे सगळे उमेदवार डोळ्यासमोर आणा. ते उमेदवार डोळ्यासमोर आणल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल आम्ही जो उमेदवार किरण आहेरच्या रूपाने दिलेला आहे तो राजगुरुनगरचा सारख्या समृद्ध वारसा असलेल्या शहरात जी पुढील वाटचाल करत असताना केंद्राचा निधी आणला पाहिजे, राज्याचा निधी आणला पाहिजे, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी आला पाहिजे, CSRचा निधी आला पाहिजे, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास करत असताना कशा पद्धतीनं माझं राजगुरुनगर वाढतंय, त्यावेळेस इथं चांगल्या पद्धतीनं गोरगरिबांना जे बेघर आहेत, ज्यांना भूमिहीन आहेत, त्यांना घरं नाही, त्याच्याकरता पण आमची माडाची स्कीम असते. राज्य सरकारच्या जमिनी आम्ही शोधतो किंवा माडा वेगळी जमीन घेतं, किफायतशीर दरामध्ये घेतं आणि आपले शिवाजीराव आढळराव पाटील त्या माडाचे पुणे विभागाचे चेअरमन आहे. परवा मी मंचर लावतो, शिरूर लावतो, जुन्नर लावतो, तेव्हाही आम्ही ह्याच्यामध्ये हजारो घरं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बांधण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आज माझं राजगुरुनगर जे वाढतंय, आत्ताच मला किरणजी सांगत होते, कैलास सांगत होता, बाबा सांगत होता, दिलीपराव बोलत होते, अरुण गाडीत येताना सांगत होता की दादा 2014 साली इथं स्कीम केली. मगाशी पण बोलत असताना आमच्या शांतारामजी घुमटकर आमचे वडीलधारी त्यांनी पण त्याच्याबद्दलची माहिती दिली की कसं पवार साहेबांनी तिथं मदत केली, कसं ते बंधारा झाला. आज तिथनं आपण पाणी घेतो. पण 2014ला आपली लोकसंख्या काय होती? आज आपल्याला तुम्हाला मी सांगतो 2014 साली अंदाजे 40,000 फ्लोटिंग पॉप्युलेशन धरून इथली लोकसंख्या होती. आज राजगुरुनगरकरांनो, आज आपली लोकसंख्या 1,00,000 झालेली. आता 1,00,000 लोकसंख्या झाल्यानंतर पाण्याचा गहन प्रश्न इथं निर्माण झालेला आहे, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे. लोक राहायला येतात, पण लोकांचं राहायला येत असताना त्यांची मागणी असते आमच्या जवळपास कचरा नको, आमच्या जवळपास कचरा डेपो नको, आमच्या जवळपास स्मशानभूमी नको, दफनभूमी नको. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नको असतात आणि साहजिकच आहे. पण हे सगळ्याला गरजेचं आहे ना बाबांनो. आज आपल्याला स्मशानभूमी पाहिजे, आज आपल्याला दफनभूमी पाहिजे. आपली लोकसंख्या वाढती तसं असणारी दफनभूमी, असणारी स्मशानभूमी कमी पडतीये. त्या अनुरूप आपल्याला पुढचे निर्णय घ्यावे लागतात. विद्युत दाहिनी काही ठिकाणी द्यावी लागते, काही ठिकाणी गॅसची दाहिनी द्यावी लागते. अशाही पद्धतीनं आपल्याला करावं लागतं.
आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगत होतो की ही सगळी आव्हानं तुमच्या माझ्या समोर आहेत. ही आव्हानं पेलवण्याची ताकद आमच्या किरण आहेरमध्ये आहे. त्याच्यामध्ये एकंदरीतच अशी आपल्या नागरिकांची पण इच्छा आहे की ही पुढील वाटचाल अधिक वेगवान होतीये, अधिक त्याच्यामध्ये ती भक्कम असली पाहिजे, अधिक ती सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असली पाहिजे. नागरिकांच्या विकासाला प्राधान्य देत शहराच्या भविष्याचा विचार करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सगळे जीवाभावाचे सहकारी यांनी ठरवलं, दिलीपरावांनी ठरवलं की बाबा आपण किरण चंद्रकांत आहेर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी. किरण आहेर हे उच्च शिक्षित आहेत. त्याच्यामध्ये त्यांना तसं पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारचा वारसा पण आहे. त्यांना राजगुरू नगर शहरातील प्रश्नांची जाण आहे, विकासाचं त्यांना भान आहे आणि सामाजिक बांधिलकी पण त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये बँकेच्या माध्यमातून कसं चांगलं काम केलं ते अनेक वर्ष तुम्ही सगळेजण अनुभवताय. खेड पंचायत समितीच्या माध्यमातून देखील त्यांनी तालुक्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यांना राजकीय आणि सामाजिक वारसा आहे, चांगला अनुभव आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही प्रचंड मताधिक्याने किरण आहेर यांना विजयी करा. घड्याळ्याच्या शेजारचं बटन दाबून. मित्रांनो, तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. मी 8 वेळेला बारामतीतनं निवडून आलो. किती? 8 वेळेला. आणि प्रत्येक वेळेस लाखाच्या फरकाने निवडून येतो. त्या असं का मताचा बोजा माझ्या खांद्यावर टाकताय की मी निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशी 6 वाजल्यापासून बारामतीत असले तर कामाला सुरुवात करतो. मी पुण्यात पण 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारा कार्यकर्ता आहे. राजगुरू नगरकरांनो, मी कामाचा माणूस आहे. मला कामाचा उत्साह आहे, मला कामाचा उरक आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मला एकंदरीत ह्या जनतेने ह्या जिल्ह्यांनी एवढं भरभरून दिलेलं आहे की मी स्वतःला फार नशीबवान समजतो. ज्या आईबापाच्या पोटी मी जन्माला आलोय त्याच्यातनं हे सगळं मला पाहायला मिळालेलं आहे. आणि मला आज देखील अनेकांनी लोक माझ्यावर टीका करतात की अजित पवार असा आहे, अजित पवार तसा आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे पण 70,000 कोटीचे आरोप केले. मी कुणाचा 5 पैशाचा बिंदा नाहीये. आज दिलीपराव मोहिते पाटील इथं बसलेत, कैलास बसलाय, बाबा बसलाय, किरण बसलाय, सगळे अरुण बसलाय, सगळे माझ्या महिला लाडक्या बहिणी बसल्यात. इतक्या वर्षात एक माणसाने कोणीतरी उठून सांगावं की अजित पवार पालकमंत्री असताना इथं काहीतरी चिरीमिरी आम्हाला द्यावी लागली मग आमचं काम झालं. उलट माझ्या कामाच्या बाबतीमध्ये अधिकारी पण एवढे टरकून राहतात की ह्याला कळलं की काही खरं नाही. मध्ये मी आता तुमचा जसा पालकमंत्री आहे तसा बीडला पालकमंत्री आहे, तिथे एका पट्ट्याने माझंच लेटर पॅड वापरलं आणि खोटी सही केली आणि 1 कोटी रुपयाची मागणी केली. मला कलेक्टरचा फोन आला. मी म्हणलं असं मी डायरेक्ट कुणालाच देत नाही, मी माझे सगळ्यांचे अर्ज बघतो आणि खरंच कुणाला द्यायची मदत आहे ते ठरवतो. मी त्याच्यावर पोलीस केस करायला लावली. त्याला पकडलं, त्याने कुठनं लेटर पॅड काढलं, कसं केलं, काय केलं सगळं पुढे आलं. पोलिसांना म्हणलं याला असा का टायर मध्ये घ्या आणि असा का ठोका की परत कुणी असं धाडस पण दाखवलं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं काही विकृती आहे, काही चुकीचे लोक आहेत. मला असं वाटतं की आजपर्यंत आम्ही सगळेजण काम करत होतो. सुरुवातीच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्यामुळे आम्हाला कामाची संधी मिळाली हे मी विसरूच शकत नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये मला हे वाटायला लागलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करतायत, देशाला पुढे घेऊन चालले, जगामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे, वेगवेगळ्या योजना देत आहे. आणि असं असताना विकासाच्या करता मी माझा पक्ष, माझी भूमिका, मी माझं शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आम्ही राष्ट्रवादीने सोडलेली नाही, कालही नव्हती, आजही नाही, उद्याही आम्ही सोडणार नाही. पण विकासाच्या बाबतीमध्ये एक एक दिवस महत्वाचा असतो. विरोधी पक्षामध्ये राहिलं तर आंदोलन करता येतात, मोर्चे काढता येतात, उपोषण करता येतं, वेगवेगळ्या पद्धतीनं सातत्याने सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर त्याला आपण क्रिटिसाइज करू शकतो. ते कसं चुकीचं आहे ते आपण सांगू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी करता येतात. परंतु त्याच्यात 5 वर्ष निघून जातात ना. आज मी मागही सरकारमध्ये होतो,
आताही सरकारमध्ये दिलीपरावांना विचारा, सरकारमध्ये असताना माझ्या खेड राजगुरुनगरच्या परिसराच्या करता कित्येकशे कोटी रुपयाचा निधी त्या बाबतीमध्ये दिला. उद्याच्याही काळामध्ये आम्ही ते करू शकतो, मदत करू शकतो, विकासाला मदत करू शकतो. मित्रांनो, एकंदरीतच माझं आपल्याला का सांगणं आहे की ह्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं आमचे किरण आहेरांची इच्छा आहे की चांगलं काम करायचं प्रत्येकाच्या मनात असतं. आमच्या हे सगळं करत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये आमचे ऍडव्होकेट दीपकरावांच्याही मनात होतं. त्यांची तर इंटरव्ह्यू असा का जबरदस्त झाला की काय विचारता सोय नाही. परंतु कधी कधी काहींना थांबावं लागतं. जागा एकच असते. जसं आमदारकीला खासदारकीला जागा एक असते. 6 विधानसभा मतदारसंघात एकालाच आपण देऊ शकतो. एका विधानसभा मतदारसंघात एकाला देऊ शकतो. शहरात नगराध्यक्ष एकालाच कुणाला तरी आम्ही देऊ शकतो. आमचा दीपक पण तेवढाच ताकदीचा होता, त्याच्याबद्दल पण आमचं म्हणणं नाही. परंतु ते अजून तरुण आहेत, बघू पुढं काय करायचं काय नाही ते. परंतु आता आमचे हे जे काही किरणराव आहेत त्यांनी त्यांच्या अंगावर कसलाही डाग नाहीये. त्यांनी आतापर्यंत जिथं काम केलं ते पारदर्शक केलेलं आहे. मी आज त्यांच्या साक्षीनं, दिलीपरावांच्या साक्षीनं, कैलासच्या साक्षीनं, ह्या सगळ्या माझ्या जीवाभावांच्या सहकार्यांच्या साक्षीनं सांगतो, उद्याच्या 5 वर्षाच्या करता त्याचा देखील नगरसेवक पण त्याच्या विचाराचे त्याच्या जोडीला दिले पाहिजे. मी ते उत्तम काम करतील. तुमच्या 5 पैशाचा मिंदा किंवा संबंधित किरण आहे राहणार नाही. उलट तुम्हाला त्या ना त्या मार्गाने माझ्याकडे पाठपुरावा करतील, दिलीपरावांच्याकडे करतील, मी पालकमंत्री म्हणून माझ्याकडे येतील. पिण्याच्या पाण्याच्या बद्दल आता आमचे वडीलधारी शांताराम गोमटकर साहेबांनी पण सांगितलं. त्याचा उल्लेख दिलीपरावांनी आपल्या भाषणामध्ये केला, किरणनी आपल्या भाषणामध्ये केला. ते आपल्याला करावं लागणार आहे. कारण आपल्या इथं सध्या जे काही पाणी आहे ते पाणी आपण भीमा नदी किंवा तो बंधारा आणि चास कमान, आपल्याला आता चास कमानला जावं लागेल. त्याच्याशिवाय आपलं गत्यंतर नाही. जसं बाबा आसखेड धरण माझ्या खेडमध्ये राजगुरुनगर मध्ये, आणि पाणी मात्र पुणे पिंपरी चिंचवडला गेलं. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर धरणं देखील त्या मुळशीमध्ये. परंतु पाणी मात्र आज पुण्याला प्यायला जात आहे. मावळामध्ये पवना धरण, सगळ्याचं सगळं पाणी आम्हाला पिंपरी चिंचवडला द्यावं लागलं. तुमच्यापैकी कुणी मुख्यमंत्री झालं तरी देखील पहिलं पाणी माणसाला प्यायला, नंतर शेतीला, नंतर इंडस्ट्रीला. पहिलं माणसाला प्यायला, पहिलं नंतर इंडस्ट्री होतं, नंतर शेती होतं. आम्ही ते बदललं. मी मागे सरकारमध्ये असताना तो विषय आणला आणि पहिलं पिण्याला कुणी असलं तर द्यावंच लागेल ना. पाणी देणं पाण्यासारखं पुण्य नाही दुसरं. हे आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहे आणि त्यामुळं आम्ही ते करू. त्याच्यामध्ये नंतर आम्ही शेतकऱ्यांना देऊ. आणि आता इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर माझा राजगुरुनगर आहे, माझं चाकण आहे, माझं आळंदी आहे, माझं मंचर आहे, माझं जुन्नर आहे, माझं शिरूर आहे, माझं इकडं वडगाव मावळ आहे. ह्या सगळ्यामध्ये जे पाणी पिऊन ते बाहेर पडतं आणि ह्या आपल्या चांगल्या चांगल्या नद्यांना ते अशुद्ध करतं. परवा मी बिहारला पण पाटण्याला नितीश कुमारांचं शपथविधीला उपस्थित राहायला गेलो होतो. आम्हाला सगळ्यांना एनडीएच्या घटक पक्षांना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलवलेलं होतं. एवढं प्रचंड त्या हिमालयातनं गंगोत्री सुरू होती आणि ती बिहारच्या जवळनं जाती. एवढं मोठं पात्र आहे आणि स्वच्छ पाणी. पण पुढं 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 जाईल तसं ते इतकं खराब होत जातं की विचारता सोय नाही. तशा पद्धतीनं आपल्या भागामध्ये नद्यांचे उगम आहेत आणि तिथं आपण धरणं केली. बाबा आसखेडच्या आसकमान, तिकडं कुकडीची 5 केली, घोड केलं, वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना तिकडं केली. मित्रांनो, तिथून पाणी ज्यावेळेस खाली हळूहळू सुरू होतं त्यावेळेस इतकं खराब होतं. तुम्ही पहा पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये नदीचं पाणी जास्त कशाला, आपल्या आळंदीमध्ये नदीचं पाण्याची काय अवस्था इंद्राणीची, जाऊन पहा. त्याच्यामध्ये आपणच आपल्या नदीला अशुद्ध करतोय, आपणच पर्यावरणाचे प्रश्न निर्माण करतोय, आपणच पुढच्या पिढीचं नुकसान करतोय. मी राजगुरुनगरला सांगायला आलोय
मी ज्यावेळेस अजित पवार तुमच्या समोर बोलतो ना, एकदा बारामती येऊन बघा, बारामती शहर येऊन बघा, माझ्यामध्ये काम करून दाखवण्याची धमक आणि ताकद आहे. मला फक्त माझं बारामती किंवा पिंपरी चिंचवड सुधारायचं नाही, मला माझं राजनगर पण सुधारलं पाहिजे, चाकण पण सुधारलं पाहिजे, माझं आळंदी पण सुधारलं पाहिजे. आता पालकमंत्री म्हणून मला 3 नगरपालिकांच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आम्ही इंदूरच्या धर्तीवर जातो, त्याला आम्ही निधी देतोय. मी पहिल्या 3 नगरपालिका कुठल्या घेतल्या? एक घेतली लोणावळा, तिथं लोकांचं येणं जाणं मोठ्या प्रमाणावर आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात आणि मूळ लोणावळ्याचे लोक राहतात. आता धर्मेंद्र वारले, मोठा सिने स्टार, मोठा आर्टिस्ट, आज पण हिमॅन म्हणून लोक त्यांना आठवण काढतात. ते तिथं राहत होते, मला कधी कधी भेटायचे लोणावळ्याला, त्यांचा 300 एकराचा फार्म आहे, ते तिथंच राहायचे, बऱ्याचदा त्या भागामध्ये ते फिरायचे. मित्रांनो, एवढं तिथलं आपले नितीन करी रिटायर झाले, तुम्हाला माहिती आहे नितीन करी, ते लोणावळ्यामध्ये राहतात. म्हणून नाही तर लोणावळ्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे म्हणून ते शहर पहिलं त्याच्यामध्ये निवडलंय 3 मध्ये. दुसरं निवडलंय चाकण. काय होतं पूर्वी चाकणला? इंडस्ट्री आल्यानंतर सगळं चाकणचं चित्र बदलून गेलं. युपी बिहारचे किती लोक आलेत तिथं, कामाच्या निमित्तानं, धंद्याच्या निमित्तानं, पोटाची खळगी भरण्याच्या करता तिथं आलेत, कष्ट करण्याच्या करता आलेत, राबवण्याच्या करता आले. आणि आपले पण त्या परिसरामध्ये लोक आहेत, तिथंही कचऱ्याचा प्रश्न आहे. म्हणून दुसरं मला दिलीप मोहिते आणि सगळ्यांनी चाकण घ्यायला सांगितलं. आणि तिसरं मी बारामती घेतलंय, कारण बारामतीची लोकसंख्या, मतदारसंख्या 1 लाखाच्या पुढे गेली, लोकसंख्या 1.5 लाख झाली माझी. मित्रांनो, अशा पद्धतीनं आम्ही करू शकतो, कारण आम्हाला तो अधिकार तुम्ही दिलेला आहे, घटनेने दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे. या गोष्टीचं भान आपण ठेवा. आणि आज तुमच्या समोर जेवढे उमेदवार आहेत, मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, या उमेदवारांचा सगळ्यांचा विचार करत असताना माझ्या घड्याळाच्या चित्रावर उभे असणाऱ्या मान्यवरांना तुम्ही बटन दाबून विजयी केलं, माझ्या लाडक्या बहिणींना. आता आपल्यामध्ये आमचा एक तर सहकारी हा त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेला आहे, मला वाटतं अनिरुद्ध हा सांडखोर हा बिनविरोध निवडून आलेला आहे. कुठे बिनविरोध निवडून तुला दिलंय, तुझं तर जास्त काम आहे, नाहीतर म्हणाल कुणी मला मतं दिलीत, माझा मी आलोय, असलं नको करू. तुझी जबाबदारी अनिरुद्ध जास्त आहे, कारण सगळ्यांनी तुझ्यावर विश्वास दाखवलाय. यांच्यावर तरी दुसरा कोणतरी उभं आहे, त्याच्यामुळं काही लोक ह्यांना देणार आहेत, काही लोक दुसरीकडे देणार आहेत. त्याच्यामुळे बस खाली आता उभा राहून कंटाळलाय, बस. होय 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 बाबा होय. तर ही मला शिकवायला असेल, आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, हे तसं करा. माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय, तरीही शिकवते. आता काय करू बाबाला? बाबा लोक अशीच असतात, सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा. मित्रांनो, यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की मधी दिलीपराव मोहिते पाटलांनी माझ्या मागे लागून हुतात्मा राजगुरुनगर स्मारकाकरता 259 कोटी रुपये मंजूर करून घेतले. 104 कोटी रुपये आम्ही दिले. PWDची काहीतरी कामं सुरू नाही झालेले, नवीन तिथं चीफ इंजिनियर आले. आचारसंहिता संपू द्या, ह्या निवडणुका जानेवारी एंडपर्यंत संपतील. महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे 31 जानेवारीपर्यंत हे सगळं संपवा. त्याच्यावर निवडणूक आयोगाला संपवावं लागेल. आणि त्यांनी जाहीर केल्यानंतर आपल्याला आपले उमेदवार देऊन लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल. म्हणून उर्वरित कामं जलद गतीनं करण्याच्या करता पण मी त्यामध्ये लक्ष घालीन. किरण पण त्याच्यामध्ये पाठपुरावा करेल. राजगुरुनगर शहराच्या करता मागील 5 वर्षामध्ये आम्ही 450 कोटी रुपये विकास निधी दिलेला आहे आणि पुढील काळात देखील आम्ही देऊ शकतो, कारण आम्हाला तो अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्याच्यामध्ये न्यायाधीश निवासस्थान ज्याचा उल्लेख दिलीपरावांनी केला, ते पण शासनाची कुठली जागा पाहिजे असेल तर न्यायाधीशांच्या निवासस्थानाला किंवा शासनाच्या कुठल्याही कामाला इतकी काही अडचण येत नाही. होय होय होय, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मला पाहिजेत. त्याच्यावर मला काय झालंय, माझ्या भाषण मी माझी बरोबर काय काय बोलायचं ते ठरवलंय, पण ही माझी लिंक तोडतोय.
त्यामध्ये मी सगळं बोलणार आहे, कारण मलाही पुढे जायचंय. पण पुढं मात्र फक्त एक जण तिथं बोलील आणि मी बोलील आणि पुढे जाईल. आता या बाबतीमध्ये 80 जमीन, मला वाटतं गट नंबर 187 मध्ये सातकर स्थळ का हो? सातकर स्थळ तिथं MKVDCची आहे. त्याच्यामध्ये मला विखे पाटलांशी बोलावं लागेल, इतर सहकाऱ्यांशी बोलावं लागेल. मी हे खातं सांभाळलेलं तुम्हाला माहिती आहे. त्या प्रकारे तिथंही मी मदत करीन. नवीन प्रशासकीय इमारत मंजूर आहे, त्याचं काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये काही निधी कमी पडतोय. आता माझं काय होणार आहे, 8 तारखेला मी पुरवणी मागण्या मांडणार आहे. परंतु आता आचारसंहिता असल्यामुळे मला जमणार नाही. पण दिलीपराव, मी रेग्युलर बजेट मार्चमध्ये जे फेब्रुवारीमध्ये मांडे, त्यावेळेस मला पुन्हा एकदा आचारसंहिता संपल्यावर याची आठवण करा आणि त्या पद्धतीनं त्याचा किती पैसे अजून लागतायत ते PWD कडनं माहिती घेतो आणि त्या पद्धतीनं सहकार्य करतो. हे शहर सर्वांगीण वाढतंय आणि त्याच्यामुळं इथं नवीन पाणी पुरवठा योजना ही आपल्याला करावी लागणार आहे. त्याच्याकरता देखील मला तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल. एकंदरीत मला वाटतं राजगुरुनगरचं बजेट किती कोटीचं आहे शहराचं? फक्त नाही 10, 12, 15 कोटीचं बजेट असेल. हा 14. तेच मी म्हणूनच म्हणलो, मी म्हटलं 10, 12, 14, 15 कोटी. कारण मला माहिती ना माझ्या बारामतीचं 40 कोटी आहे. ही कुठं 150 आणि 250 कोटी. हे बाकीचे पैसे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या योजनेतनं देतो म्हणून तुमचं बजेट वाढतं. मागं तुम्ही जकात त्याच्यातनं उत्पन्न करायचं, नंतर आपण जकात काढली, फार त्याच्यामध्ये तक्रारी आल्या. जकात काढून आपण नंतर त्याच्यामध्ये सेल टॅक्स आणला, आपण व्हॅट आणला, नंतर लोकल बॉडी टॅक्स आणला, LBT तोही काढला. नंतर देशाने ठरवलं 1 नेशन 1 टॅक्स. देश एक आहे, तिथं टॅक्स पण एकच. आणि तो आला GST, जो जमा होतो 50% केंद्राला जातो, 50% राज्याला जातो. देशात जेवढा GST गोळा होतो त्याच्यात 16% GST एकटा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र गोळा करून देतो, चांद्यापासून बांद्यापर्यंत. आणि मग त्याच्यातले 50% आपल्याला मिळतात, ते मला बजेटमध्ये वापरायला मिळतात. आणि 50% केंद्राच्या बजेटमध्ये जातात. हे त्याच्यातलं खरं सूत्र आहे. आणि म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला हे पिण्याच्या पाण्याची नवीन योजना जी करावी लागणार आहे, लोकसंख्येचा पुढचा विचार डोळ्यासमोर ठेवून किरण आपल्याला हे करावं लागणार आहे. त्याच्यात आम्ही करून दाखवलंय आणि म्हणून हेही आम्हाला इथे करून दाखवायचं आहे. पण त्याकरता माझ्या राजगुरुनगरच्या जनतेचं कुठल्याही बाकीच्या लोक सांगतील ऐका, परंतु मला जे माझ्या जिल्ह्याच्या बद्दल प्रेम आहे हे बाकीचे येऊन तेवढ्या पुरतं सांगतील आणि निघून जातील. परत तुम्हाला मी येईन, मला तुम्हीच आहे, दुसरं कोणी नाहीये. कारण मी तुमच्या जिल्ह्यातलं आहे ना, तुम्ही माझ्या जिल्ह्यातले आहे ना. जे काही बरं वाईट व्हायचं तुमचं माझं इथंच होणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि एकंदरीत इथला कचरा डेपो त्याही करता इथं कुठं गायरानाची जागा जवळपास असेल जिथं माझं नागरीकरण झालेलं नसेल. आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, आधुनिक पद्धतीने आपण कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो, ती लावूया. आता त्यालाही निधी मिळतो. जसं आम्ही नदी सुधार कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामध्ये आणि वेगवेगळ्या नद्यांना निधी आणलेला आहे. आता कोल्हापूरच्या पंचगंगेला पण आणलेला आहे, भीमेला पण आणलेला आहे, आपल्या मुळामुठाचं पण काम चाललेलं आहे. इंद्रायणीला पावनेला पण आणलेला आहे. आता पुढे इंद्रायणीला पण आपल्याला तेच करायचंय. हे करावं लागणार आहे. आणि त्या पद्धतीनं मल्टी स्टोरेज पार्किंगच्या थोडं मी विरोधात आहे. रॅम्प असेल तरच मल्टी स्टोरेज पार्किंग चालतं, नाहीतर पुरी गाडी त्या लिफ्टमध्ये घालून वर खाली करत नाही. हे का आत्ता यायचं आत्ता जायचं तिथंच लावतात. शेवटी पोलीस तिथं ऍक्शन घेऊन बिचारे दमून जातात. रॅम्पचं ठीक आहे, त्याचा उतार पण नीट करायला पाहिजे. नाहीतर रॅम्प असा करायचा की गाडी तिकडं सगळेच तिकडं. उतार म्हणजे त्याचा 1:2 असा काहीतरी रेशो असतो. ते PWD वाल्यांना माहिती आहे. STP ड्रेनेज नगर परिषदेचा अतिरिक्त कर वाढ कमी करण्याच्या बद्दल आम्ही केली ना. पिंपरी चिंचवडला शास्त्रीय कराची करवाढ कमी केली का नाही विचारा. तुमच्यातले पण काही लोक माझ्या भोसरीला राहतात ना, मंथरचे राहतात, माझ्या राजगुरुनगरचे राहतात, माझ्या जुन्नरचे राहतात.
त्याच्यामुळे ते करता येतं. आपण नियमाच्या चौकटीमध्ये ते कसं बसवायचं ते त्या ठिकाणी बसू. आपलं राजगुरुनगर PMRD मध्ये येतं का? येतं. PMRD मध्ये देखील जो भाग येईल तिथंही आम्ही तुम्हाला सहकार्य करू. त्याही बद्दल आपण काळजी करू नका. आता चाकणचे रस्ते मी मध्ये 6 वाजता पाहणी केली. आता पाऊस संपला. आता त्या रस्त्यांची कामं PMRD, PWD, नॅशनल हायवे अनेक आम्ही महामंडळ काढलंय. त्या सगळ्याच्या मार्फत तिथली कामं आता आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. तशा पद्धतीने वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. दुसरं एक, आम्ही आता चाकणपर्यंत मेट्रो आणली. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगलं पाहिजेच. त्याच्याशिवाय वाहतुकीची कोंडी सुटणार नाही. कुणी आलं तरी सुटणार नाही. ती मी पुढं आपल्या राजगुरुनगर पर्यंत आणू शकतो. मी त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकतो. आणू शकतो म्हणलं शकतो. ही सगळं माझं तुम्ही ऐकलं तर मी तुमचं ऐकीन. पुन्हा लगेच म्हणतात दादांनी दम दिला, दादांनी असं केलं. मी आपलं विनंती करतोय की तुम्ही माझी विनंती ऐका, मी तुमची विनंती ऐकतो. आणि ह्या पद्धतीनं मित्रांनो आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, कळकळीची, नम्रतेची विनंती आहे. स्मारकाच्या उभारणीमध्ये स्मारकाचा जीर्णोद्धार होणार आहे. जन्मखोली आपण करणार आहे. हुतात्मा राजगुरूंची थोरला वाडा तालीम, मुख्य दरवाजा, राम मंदिर, इतर स्मारकातील सुविधा, विकास सुविधा गृह, वाचनालय, उपहारगृह, नदी परिसरात सुधारणा करणारे, रामघाट करणारे, चांदोरी घाट करणारे, त्याकडे जाणारा रस्ता करणारे, संरक्षण भिंत करणारे, वाहनतळ करणारे, पदपथ, अंतर्गत रस्ते, लँडस्केप क्षेत्र करणारे, खुले सभा करणारे, पुतळे, म्युरल्स बसवणारे, संपूर्ण स्मारकाची प्रकाश व्यवस्था करणारे, अशा पद्धतीनं आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. ते आमच्या मास्टर प्लॅन मध्ये आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचं उद्घाटन झाले. त्याचा आता निवासस्थानाच्या बद्दलचा उल्लेख आमचे आमदार, माजी आमदार साहेबांनी केला. पोलीस स्टेशन इमारत, दशक्रिया घाट, हुतात्मा राजगुरू स्मारकाकडे येणारा पूल, हौद, ओढ्यावरील पूल, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण करणं, वाडा रस्ता, अनेक रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणं, अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, हे शहर प्रचंड वेगाने वाढतंय. तेवढ्याच प्रचंड वेगाने काम करणारी माणसं, त्यांच्यावर तुम्ही जबाबदारी दिली पाहिजे. तुम्ही काही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमचं ऐकलं नाही का ऐकलं नाही तुमचं तुम्हालाच माहिती. मी ठरवलेलं होतं, कारण त्यांच्या 3 टर्म झालेल्या होत्या. म्हणलं ह्या वेळेस टर्म झाल्यानंतर मी तुम्हाला लाल दिवा द्यायचं ठरवलं होतं, पण तुम्ही जर घेतला नाही तर त्याला मी काय करू. मी ठरवलेलं होतं, कारण सिनियरिटीमध्ये देखील जिल्ह्यात माझ्यानंतर त्यांचाच नंबर होता. ते नसल्यामुळं मग मी दत्ता भरण्याची 3री टर्म होती, म्हणून मी दत्ता भरणीला दिलं. एक लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये घ्यायचं काय नाही घ्यायचं काय तो तुमचा अधिकार आहे. पण तुम्ही माझं ऐकलं असतं, तुम्ही मला प्रतिसाद दिला असता तर आणखीन तुम्हाला त्याच्यातनं मदत झाली असती. ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे. अशा प्रकारची ग्वाही आणि खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. एकंदरीतच ग्रामीण आणि शहरी भागाच्या समतोल विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही महायुती सरकारमध्ये सगळेजण काम करतोय. आमचं सगळ्यांचं ध्येय शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि शहर असो किंवा गाव असो, प्रत्येक भागामध्ये आपल्याला कशा सुविधा, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या योजना देता येतील, अंमलबजावणी करता येईल, त्याबद्दल मी आणि माझे सगळे सहकारी कटिबद्ध आहोत. आणि त्याच्यावर राजगुरू शहरासाठी कोणत्याही प्रकारे उद्याच्याला तुम्ही सगळ्यांनी मनापासून जी काही विधानसभेला आपण निर्णय दिला, परंतु तो आम्हाला रुचला नाही, आम्हाला पटला नाही, पण लोकशाही आहे, आम्ही तो मान्य केला खुल्या मनाने. आता तरी तुम्ही माझे ऐका. आणि किरणला आणि बाकीचे आम्ही काही 2-3 लोक अपक्ष पण निवडून आलेले, त्याच्यात एक अनुरुद्ध आहे. 1 नंबर गटात पण 2 अपक्ष निवडून आलेले. एका ठिकाणी जरा फॉर्मची गडबड झाली, तिथं आमच्या विचाराच्या पेक्षा दुसरा माणूस निवडून आलेला आहे. परंतु आता हे 17 उमेदवार जे तुम्हाला निवडून द्यायचे त्याच्यामध्ये म्हणजे किरण धरून 17, आणि तुम्हाला प्रत्येकाला 3 मतं देण्याचा अधिकार आहे. एकाच मशीनमध्ये पहिल्या
किरणचंही नाव आहे आणि तिथं आता बिनविरोध झालेला असल्यामुळं खालचे नावं कुणाची येणार नाही. प्रभाग 1 मध्ये एकच मत जाऊन किरणला द्यायचं अशी माझी विनंती आहे. आणि पुढं मात्र 2 वगैरे असेल तिथंही जरा त्या बाबतीमध्ये नाही 2ला आपला एकच आहे काय? एक बिंदू अनिरुद्ध तिथनं झाला. बर एक पुरस्कृत तिथं फक्त आमचे त्या मतपत्रिके मशीन मध्ये वरच मी बघितली काल. मला साधारण कोणीतरी ते हे दाखवलं, सॅम्पल दाखवलं, तर त्याच्यात वर पत्रिका नगराध्यक्षाची आहे आणि खाली राहिलेल्या प्रभाग 1 मधल्या उमेदवाराचं, प्रभाग 1 मधलं असं त्याच्यात येत आहे. आणि तसंच 2 मधलं 3 मधलं 4 मधलं 5 मधलं, पण त्याच्या प्रत्येक वर आमचे किरण आहे यांचे हे आहे. आज माझी कार्यकर्त्यांना विनंती, आता काही तासच राहिले, आता फेटे बांधून फार रुबाबदार दिसलाय, फोटो काढायचा आता जाता जाता, परंतु लगेच फेटा काढा आणि कामाला लागा. आणि आजची रात्र ही फार डोळ्यात तेल घालून पहा. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र सगळेजण विचार करत असतात, काळजी घेत असतात की कुणाला मतदान करायचं, कुणाला मतदान करायचं, त्याच्या मेंदूला विचारत असतात. रात्री उशिरापर्यंत डोळे उघडे ठेवून विचारत असतात काय करायचं काय नाही. कोणतरी बाहेरनं चाऊल वाजले की म्हणतात आहे मी जागा आहे, मी करतोय, विचार करतोय. असं मला अनुभव आलेला आहे मागं. तुमच्याकडचा नाही, मी माझं सांगतो. नाहीतर म्हणाले इथे आलं आपल्याकडेच येतो ना आपलंच काहीतरी काढत बसलो. मी जे चुकीचं जे वेगळं सांगतोय, जे तुम्हाला पटणार नाही ते सांगतोय, ते माझ्या बारामतीचं आहे, आणि पटेल ते सांगते ते माझ्या राजगुरूचं. अशा पद्धतीनं ह्याची नोंद घ्या आणि सगळ्यांनी अजिबात गाफील राहू नका. खूप चांगला उमेदवार किरणच्या रूपाने दिलेला आहे. बाकीच्या पण आमच्या लाडक्या बहिणी, आमचे नवीन आपले 17-18 मध्ये पहिल्यांदाच हे झालेले किती आहेत उभे राहत आहेत, असे म्हणजे अनुभव असणारे किती आहेत आणि पहिल्यांदाच असणारे किती आहेत? तुम्हाला अनुभव आहे? नाही नाही, अनुभव 1 2 किती आहेत? 4 5 4 ते 5 जण आम्ही अनुभवी दिलेले. माझं नेहमी सूत्र असतं की काही लोक अनुभवी द्यायचे, बाकीचे नवे द्यायचे. नवे म्हणजे ते अनुभवी लोकांच्या हाताखाली शिकतात आणि पुढच्या वेळेस ते सिनियर म्हणून ते काम करू शकतात. हेच आपलं सूत्र आहे, तरच ते कारभार नीट चालतो. आता या 5-6 लोकांना अनुभव आहे, स्वतः किरणला अनुभव आहे, त्यामुळे तो बाकीच्यांना समजावून सांगेल. आणि निवडून आले ना की मी यांना बारामतीला एकदा बोलवणार आहे. माझ्या इथं सकाळी 5ला झाडलोट सुरू होती, 5ला 7:30ला तर माझं शहर चकाचक झाडून लोटून स्वच्छ असतं. कधी या, आम्ही तशा पद्धतीनं कामाची नियोजनच केलेलं आहे. तसं आपल्यालाही करावं लागेल. तुम्हालाही स्वच्छतेच्या करता प्रतिसाद द्यावा लागेल. आपल्यालाही वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही हे असतात, टपरीधारक असतात किंवा आणखीन काय असतात, आपल्याला हॉकर झोन करावं लागेल. किरण, आपल्याला त्याच्यामध्ये शॉपिंग सेंटर करावं लागेल. आमच्या ज्या जागा असतील राजूनगरच्या, त्या संदर्भामध्ये त्याही वर्गाचा विचार आम्हाला करावा लागेल. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. मागासवर्गीय असू द्यात, आदिवासी असू द्यात, अल्पसंख्याक असू द्यात, भटके असू द्यात, ओबीसी असू द्यात किंवा सर्वसाधारण असू द्यात. आम्ही बार्टी संस्था काढली, आरटी काढली, मार्टी काढली, महाज्योती काढली, सारथी काढली, अमृत काढले. ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनेक योजना राज्य सरकारने लागू केलेल्या आहेत. त्याही योजनांचा फायदा आम्ही किरण आणि या सगळ्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे असणाऱ्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना आपलं पवित्र, आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत उद्याच्याला आपण दिलं तर निश्चितपणे आता जे काही मी विचार तुमच्या पुढे मांडलेत, अजून आमचं सरकार 4 वर्ष इथं राहणार आहे. अजून आमचं केंद्रातलं सरकार 3.5 वर्ष आहे. त्यामुळं उद्याच्याला दुसरं कोणी आलं तर ते म्हणतील आमचं हे ऐकतच नाही, आमचं ते करतच नाही, ते पालकमंत्री आमचा नाहीच आहे, ते फलनच आहे. तसं आमचे कुणीही सांगणार नाही. आमचा पालकमंत्री पण आमच्या चांगला ओळखीचा आहे. आम्ही त्याला सांगू आणि त्याला काम करायला भाग पाडू.
पुण्याच्या पालकमंत्र्यांसमोर. ही पण गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगेन आणि त्याकरता आपण सगळ्यांनी साथ द्या, आशीर्वाद द्या. सकाळी सकाळी एवढ्या प्रचंड संख्येने आपण आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल लाडक्या बहिणींना, माझ्या बांधवांना, आमच्या पत्रकार मित्रांना आणि सगळ्या आमच्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना मनापासून आभार, मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम. खुदाहाफिज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.